आणि या संदर्भामध्ये आता माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. रोहन, सध्या तू आत्ता कुठे आहेस आणि अजित पवारांचं पार्थिव यायला किती वेळ आहे अजून? सिद्धेश, आपण जी दृश्य पाहतोय, मी आता ज्या वाहनामध्ये आहे, ज्याच वाहनामधून अजित पवारांची अंत्ययात्रा अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे. अजित पवारांचा हा भला मोठा फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि अतिशय वेदनादायी हे सगळं दृश्य आहे. ही रथ जो आहे तो अजित पवारांच्या या अंत्ययात्रेसाठी सजवलेला आहे. अगदी फुलांची आरास आपण पाहतोय आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेली आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजित पवारांना आदरांजली, श्रद्धांजली वाहिली जाते आणि आकर्षक असा हा संपूर्ण फोटो अजित पवारांचा, हसतानाचा फोटो, कारण का हसतमुख अजित पवार आपण अनेकदा पाहिलेले आहेत. अजित पवार जरी रागवले असले, चिडले असले तरी अनेकदा अजित पवारांचं स्मितहास्य जे आहे ते भारावून टाकायचं. अनेकांना हे हास्य पाहण्याची इच्छा व्हायची. त्यामुळेच अनेक जण या फोटोचे चाहते होते आणि तोच फोटो जो आहे तो अजित पवारांचा या वाहनावरती लावलेला आहे. अजित पवारांची जी रथयात्रा ज्या वाहनातून निघणार आहे त्या वाहनासोबत फोटो काढतायत. अजित पवारांना शेवटची आदरांजली जी आहे ती दिली जाते. अजित पवारांचं पार्थिव आता अगदी काही मिनिटांमध्ये बारामतीच्या जवळ असणार त्यांचं काटेवाडी जे गाव आहे त्या काटेवाडी गावामध्ये हे पार्थिव पोचत आहे. त्या ठिकाणाहून त्यांना आदरांजली जी आहे ती दिली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून जे आहे ते प्रेम व्यक्त केलं जातं आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून अजित पवारांना शेवटची आदरांजली दिली जाणार आहे. बारामतीच्या मुख्य अशा गदिमा चौकातून ही अंत्ययात्रा सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळते. काटेवाडीतून पुन्हा एकदा या रथयात्रेमध्ये अजित पवारांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि गदिमा सभागृहापासून विद्या प्रतिष्ठानचा जो चौक आहे, विद्या प्रतिष्ठानची जी संकुल आहे त्या संकुलामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहे. त्यापूर्वी फुलांची आरास करून अजित पवारांचा अखेरचा निरोप बारामतीतील शहरवासीय घेणार आहेत आणि त्यासाठी हा ट्रक जो आहे, हे वाहन जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे आणि हे वाहन अगदी बारामतीच्या मध्यवर्ती भागातून जाईल आणि अजित पवारांना ज्या पद्धतीने बारामतीकरांनी इतके दशकं प्रेम केलं, अजित पवारांवरती इतके दशकं मोठ्या प्रमाणामध्ये चाहते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांनी घडवलेले होते. कारण का बारामती असेल, पुणे जिल्हा असेल, ग्रामीण भाग असेल, या ग्रामीण भागातील मग ते शेतकरी चळवळ असेल किंवा संघटना असतील विविध, त्याचबरोबर सहकारी संस्था असतील, दूध डेअरी असतील, पतसंस्था असतील, सहकारामध्ये मोठं काम असेल, या सगळ्यांमध्ये नेतृत्वांना संधी अजित पवारांनी अगदी सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. यातून अनेक नेते घडले, यातून आमदार घडले, यातून मंत्री घडले. हे सगळेजण जे आहेत ते सध्या बारामतीमध्ये पोहोचत आहेत. त्यांच्याकडून आदरांजली जी आहे ती अजित पवारांना दिली जाते. त्यांच्याकडून श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाणार आहे. त्यामुळे ही वाहन जे आहे ते सध्याच्या घडीला अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीच्या गदिमा सभागृहाच्या चौकामध्ये या ठिकाणी फुलांची आरास करून सजवलेलं पाहायला मिळते आणि अखेरचा निरोप आपल्या लाडक्या नेत्याला चांगल्या पद्धतीने देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण ज्या पद्धतीने अनाकलने अशी घटना घडली आणि कुणालाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने अजित पवारांनी एक्झिट घेतली. कारण का अगदी वेळेचे पक्के असणारे दादा, वेळेमध्ये उपस्थित असणारे दादा अशा अवेळी पद्धतीने एक्झिट घेतील हे कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे अजित पवारांवरती अशी सगळी संकट ओढवल्यानंतर, अजित पवारांचा या सगळ्या घटनेमध्ये मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दुःख जे आहे ते निर्माण केलं जातं आहे. कार्यकर्त्यांकडून अनेकदा सांगितलं जातं आहे की शेवटची ओळख देखील दादांचं घड्याळच ठरली. अगदी ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यावेळेस कोणाचा मृतदेह आहे तो समजत नव्हता. त्यावेळेस हातामधल्या घड्याळावरून दादा हे आहेत असं ओळखलं गेलं, असं देखील कार्यकर्त्यांकडून, इथल्या जवळच्या नेत्यांकडून, निकटवर्त्यांकडून सांगितलं जातं आहे. त्यामुळे या देखील आठवणी आता इथून पुढच्या आयुष्यभर दादांच्या सोबत असणार आहेत. कार्यकर्त्यांचं प्रेम असणार आहे. आपण पुन्हा एकदा हा फोटो पाहूयात. अतिशय आकर्षक पद्धतीचा हा फोटो, स्मितहास्य असणारा हा फोटो आणि या फोटोच्या माध्यमातून बारामती शहरभरातून अजितदादांचं पार्थिव जे आहे ते बारामतीच्या मध्यवर्ती भागातून जाईल. बारामतीच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सगळ्या नागरिकांकडून अजितदादांवरती फुलांचा वर्षाव केला जाईल. अखेरचा निरोप अजित पवारांना दिला जाईल. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये साधारणतः 11:30 पावणे 12च्या सुमारास अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील.
हे अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्राचे सगळे जवळपास मंत्री असतील, केंद्रातील अनेक मंत्री असतील, केंद्रीय गृहमंत्री स्वतः अमित शहा बारामतीमध्ये पोहोचत आहेत ते असतील, त्याचबरोबर ती काही राज्यांचे मुख्यमंत्री असतील, तिथले काही मंत्री असतील आणि अजित पवारांचा सहवास ज्या ज्या नागरिकांना लाभला, ज्या ज्या नागरिकांनी आत्तापर्यंत अजित पवारांना अनुभवलं, अजित पवारांना भेटले, ते सगळेजण अजित पवारांच्या अखेरच्या दर्शनासाठी आता बारामतीमध्ये येत आहेत. त्यामुळे साधारणतः 1 लाखाहून अधिकची गर्दी होऊ शकते. अशा प्रकारचं नियोजन प्रशासनाच्या वतीने जे आहे ते बारामतीमध्ये केलं जातं आहे. बारामतीमध्ये विविध ठिकाणी जे आहे ते पोलिसांची मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त केला जातो आहे. ज्या भागातून ही संपूर्ण या रथातून अंत्ययात्रा निघणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो ठेवला जातो आहे आणि त्या बंदोबस्तामध्ये अजित पवारांना अखेरचा निरोप जो आहे तो दिला जाणार आहे. आपण हे सगळा हा वाहन पाहतोय, अगदी फुलांच्या आरास असणारा हा संपूर्ण वाहन आहे आणि या आरास असणाऱ्या फुलांच्या वाहनातून अजित पवारांचं पार्थिव बारामती शहराच्या मध्यवर्ती भागातून जाईल आणि अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल. काल देखील आपण पाहिलं की विद्याप्रतिष्ठानच्या संकुलामध्ये मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती. अगदी अहिल्यादेवी मेडिकल कॉलेज परिसरामध्ये सकाळपासून ज्या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती आणि त्यामुळेच आजच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ शकते आणि या गर्दीचं नियोजन करण्यासाठी देखील सगळ्यांनी जी आहेत ती पावले उचललेली पाहायला मिळत आहेत आणि अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता हा रथ या ठिकाणी सजलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवार देखील त्यांचं पार्थिव देखील या ठिकाणी आणण्यात येईल आणि या संपूर्ण या रथाच्या माध्यमातून अंत्ययात्रेला जी आहे ती सुरुवात होईल. सिद्धेश. नक्कीच रोहन, अतिशय दुःखाचा डोंगर सध्या प्रत्येक महाराष्ट्रवासियांवरती कोसळलेला आहे. जसं तू आता उल्लेख केलास की काटेवाडीपासून या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. विद्याप्रतिष्ठानपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो? कारण 11 वाजण्याची वेळ दिलेली आहे. मग काटेवाडीमध्ये किती वेळ अजितदादांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि तिथून मग पुढे किती वेळामध्ये हे मार्गस्थ होईल, काय माहिती? साधारणतः 5-5.5 किलोमीटरचं अंतर जे आहे ते काटेवाडी ते विद्याप्रतिष्ठानचं आहे. खरं तर आत्ता गाडी जी आहे ती कुठं न थांबता अंत्यदर्शनासाठी गर्दी जरी असली तरी गाडी थेट काटेवाडीच्या दिशेने गेलेली आहे. परंतु काटेवाडीतून निघताना मात्र सगळ्यांना अंत्यदर्शन करता येईल अशा प्रकारची सोयीसुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमतायत. या ठिकाणी नागरिकांच्या माध्यमातून आदरांजली जी आहे ती अजित पवारांना दिली जाते. अजित पवारांवरती प्रेम करणारे सगळेजण जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या संपूर्ण ठिकाणी गर्दी करू शकतात. त्यांची गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये होऊ शकते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन जे आहे ते केलं जातं आहे आणि त्या अजितदादांच्या फोटोसोबत फोटो जो आहे तो काढला जातो आहे. आदरांजली जी आहे ती यांच्या माध्यमातून दिली जाते आणि यासाठी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे साधारणतः अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते काटेवाडीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 तास ठेवण्यात येईल आणि त्यानंतर जे आहे ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी या रथातून जे आहे ते शहरातील मध्यवर्ती भागातून विद्याप्रतिष्ठानकडे जे आहे ते जाईल. त्यासाठी साधारणतः एक 40-45 मिनटं लागतील आणि त्यानंतर तिथे काही वेळ अंत्यदर्शन काही मान्यवर घेतील आणि ते अंत्यदर्शन झाल्यानंतर अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. त्यामुळे साधारणतः 12 वाजेपर्यंत हे संपूर्ण अंत्यदर्शनाचा कार्यक्रम जो आहे, विधी जो आहे तो पार पडेल अशा प्रकारची शक्यता आहे. जर का गर्दी वाढली, जर का गर्दीच्या माध्यमातून अंत्ययात्रा जर का काही काळ आणखी चालली गेली तर मात्र एक अर्धा-पाऊण तास इकडे तिकडे होऊ शकतो अशा प्रकारची नियोजन जे आहे ते केलेलं आहे. परंतु साधारणतः 12:30 पर्यंत अंत्यदर्शन होईल अशी अपेक्षा आहे.